भागवत साहेब, तुमच्या नाकाखाली नदीची छाती फाडली जाते. पोलीस यंत्रणा ढिम्म की सामील? गजानन राठोडांचे वरदहस्त की कर्तव्यात कसूर? वाळू माफियांचा हैदोस थांबणार कधी? रोहिणा ब्रह्मवडगावमध्ये वाळू माफियांचा उच्छाद, पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष. परतूर तालुक्यातील रोहिणा आणि ब्रह्मवडगाव परिसरात वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. निसर्गाची लूट करताना या माफियांनी आता चक्क नदीच्या पात्रात रस्ते बनविण्याची मजल मारली आहे. पण प्रश्न हा उरतो की जेव्हा नदीची छाती फाडली जात आहे तेव्हा पोलीस निरीक्षक सुदाम भागवत आणि कॉन्स्टेबल गजानन राठोड नेमकं काय करत आहेत? माफिया इतके निर्ढावले आहेत की त्यांनी चक्क नदीत स्वतःचे कच्चे रस्ते तयार केले आहेत. अवजड वाहने थेट पात्रात उतरवून वाळूची चोरी सुरू आहे. नदीत पाणी असतानाही विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याखालून वाळू उपसा केला जात आहे. यामुळे नदीचा प्रवाह बदलून पर्यावरणाचा मोठा धोका निर्माण झालाय. शासनाचा लाखो रुपयाचा महसूल या माफियांनी हडप केलाय, पण प्रशासनाला याचे सोयरसूतक नसल्याचे चित्र आहे. आता चर्चा रंगली आहे ती खाकी वर्दीच्या भूमिकेची. पोलीस निरीक्षक सुदाम भागवत आणि पोलीस कॉन्स्टेबल गजानन राठोड यांच्या कार्यक्षेत्रात हा हैदोस सुरू असतानाही कारवाईचा पत्ता का नाही? पोलीस निरीक्षक सुदाम भागवत साहेब, तुमच्या नाकाखाली एवढा मोठा अवैध धंदा सुरू असताना पोलीस यंत्रणा ढिम्म का? की या वाळू माफियांच्या आशीर्वादानेच हे रस्ते तयार झाले आहेत? फक्त वाळूच नाही, गुन्हेगारीचे जाळे मोठे. रोहिणा ब्रह्मवडगाव परिसरात केवळ वाळू चोरीच नाही तर अवैध धंद्याची पंढरीच बसली आहे. वरफट रोड आणि डालमिल परिसर येथे मोठमोठे पत्त्याचे क्लब खुलेआम सुरू आहेत. सट्टामटका आणि ऑनलाईन चक्री तरुणाईला बर्बाद करणारा ऑनलाईन जुगार आणि लॉटरीचा धंदा जोरात आहे. अवैध वाळू उपसा, सट्टा आणि पत्त्याचे क्लब या त्रिकुटाने परिसरातील शांतता धोक्यात आणली आहे. मग प्रश्न उरतोच की पोलीस निरीक्षक सुदाम भागवत आणि कॉन्स्टेबल गजानन राठोड यांकडे दुर्लक्ष करून कुणाला पाठीशी घालत आहेत? तहसीलदार साहेब आणि पोलीस प्रशासन, बोला, कधी होणार या माफियांवर कारवाई? की जनतेने आता थेट रस्त्यावर उतरायचे? पाण्याखालून वाळू काढणारी यंत्रणा कधी जप्त